Hi guys, how are you? Absolutely, I am fine. जर विचारलं आपल्याला कोणी, तर तुम्ही कसे आहात? तर आपण म्हणतो की खूप भारी, खूप मस्त. पण खरं सांगू, हे आपण जे सांगतो ना, ते त्यावेळेस खूप भारी वाटतं. पण आपण रोज रेग्युलर ना, खरं तर आपण जेलसारखं जीवन जगतो. कारण आपल्या जीवनाचे 2 पार्ट आहेत. जेल आहे का खेळ आहे? आता तुम्ही विचार करताना हे जेल काय आणि खेळ काय? हां, आपण आनंदामध्ये रोज राहतो का पास्टमधलं खूप सारा आठवून स्वतःला त्रास करून देतो. हे कधी विचार केलाय का? तर इथून पुढे नक्की विचार करा. जेल का खेळ? जसं की एक अगोदर छोटी स्टोरी पाहू आणि त्याच्यानंतर समजू. 2 मित्र असतात. ते असेच एक दिवशी अचानक अ, बागेत फिरत असताना भेट होते त्यांची आणि त्याच्यात राम आणि श्याम हे दोघं असतात. राम ज्यावेळेस भेटतो श्यामला, त्यावेळेस म्हणतो, "अरे, माझं जवळच घर आहे. आपण चहा पाण्याला भेटू. खूप दिवसातून भेटतोय तर आपण भेटू." तर म्हणतो, "चल आपण जाऊ." तर ज्यावेळेस राम श्यामला विचारतो, "तू कसा आहेस?" तर श्याम म्हणतो, "मी खूप खुश आहे, खूप आनंदी आहे." श्याम म्हणतो, "तू कसा आहेस?" म्हटलं, "नाही रे, एवढं काही आनंदी नाहीच आहे." म्हणतो, "का?" अरे म्हटला, "आपण जे 11 वर्ष जेलमध्ये होतो, ते मला सगळ्या गोष्टी आठवतात." राम असं ज्यावेळेस सांगतो ना, त्यावेळेस श्याम त्याच्याकडे पाहून हसतो. राम म्हणतो, "तिथे आपले किती हाल झाले, आपली किती फजिती झाली, आपल्याला रोज किती राऊंड मारायला लावत होते त्या जेलमध्ये. कधी कच्चं अन्न जेवायला देत होते, कधी काहीही गुन्हा नसताना आपल्याला म्हणजे खूप शिक्षा देत होते. ते सगळं आठवतं आणि माझ्या अंगावर अजूनसुद्धा काटा येतो. मी जरी सुटून आलेलं 2 वर्ष झालं, तरी सगळ्या गोष्टी मला असं वाटतं कालच घडल्यात आणि त्या विचारात मला अजून खूप त्रास होतो." मग श्याम असा म्हणतो, "म्हणजे ह्याचा अर्थ तू अजून जेलमध्ये आहे का? तू हे जे जीवन आत्ता जे फ्रीडम आहे, तो खेळ खेळतच नाहीये का?" त्यावेळेस राम विचारात पडतो. तो म्हणतो, "असं कसं काय?" श्याम म्हणतो, "हां, ज्या दिवशी मी जेलच्या बाहेर आलो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी लाईफ चेंज झाली. मी फॅमिलीमध्ये मिक्स झालो. माझं जे काही राहिले होते स्वप्न, जे काही विश राहिली होती, कुटुंबासाठी जे काही माझं कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटी राहिली होती, त्या गोष्टी करण्यासाठी मी पूर्ण स्वतःला त्यात वाहून घेतलं. पूर्ण वेळेवर काम करायला लागलो. कारण तिथं माझा जो वेळ गेला होता जेलमध्ये, त्यातून मी बाहेर आलो होतो. पूर्ण ही लाईफ आपण खेळ खेळल्यासारखी पास्ट होतं ते सगळं मी डिलीट करून टाकलं आणि जे प्रेझेंट होतं त्याच्यात छान मी जगत राहिलो आणि त्याच्यामुळे 2 वर्षात मी खूप सारा आनंदी जे काही मिस झालं होतं ते जगलो." त्यावेळेस रामला असं वाटतं, "तुला काहीच आठवत नाही पास्टमधलं?" म्हटलं, "नाही. मी ते स्वतः माझ्या विचाराने डिलीट केलं. त्याच्यामुळे आज मी खुश आहे." रामला खूप आश्चर्य वाटतं, की असं कसं? दोघं एका वेळेस जेलमध्ये राहून सुद्धा त्यांनी स्वतःला एवढं बदलून घेतलं आणि मी त्याच ओझ्याखाली दबलोय. ह्या स्टोरीमधून हे घ्यायचंय, की आपण सुद्धा असंच करतोय का बरं? जे काही आपल्याला लहानपणी घडलंय, जे काही मागच्या वर्षी आपल्याला खूप त्रास झालाय, जे आजारपण आपण सहन केले, त्यातून आपण बाहेर आलोय, तर आज आपण कसे आहेत? ह्या लाईफचा खेळचा आनंद घेतोय का जेल जी झाली आहे, जी सजा झाली आहे, जे दुःख सहन केलंय, त्याच्यामध्ये आहे. थोडंसं रिलॅक्स राहा, थोडं बसा आणि विचार करा. आजचा क्षण इतका खास असून सुद्धा आपण पास्टमधला विचार करून आता स्वतःला आनंदी ठेवतच नाही, असं होतंय का? विचार करा. जर असं होत असेल ना, तर तुम्ही आहे ना, आत्ता स्वतःला जेलमध्ये असल्यासारखंच फील करताय. म्हणजे तुम्ही आत्ताच्या क्षणाचा आनंदच घेत नाही. असं का करताय? स्वतःला थोडं पहा. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही खुल्या आसमान खाली आनंदी राहू शकता. तुमच्या स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला जे काही आहे ते डिसिजन घेऊ शकतात. मग का कुणाची वाट बघतायत? का स्वतःला बांधून ठेवलंय? का जखडून ठेवलंय? तेच ओझं घेऊन का चालतायत? विचार करा, की आज तुम्ही खूप फ्री आहे. आज तुम्ही खूप खास आहे. आज तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकताय, स्वतःवर प्रेम करू शकताय आणि खूप छान फॅमिलीला आनंद, वेळ देऊ शकतात. जर हे सगळं आहे, तर का मग पास्टच्या आवडीत बसलाय, पास्टला गुंडाळून बसलाय? जरा बाहेर काढा स्वतःला आणि बघा, अरे खरंच मी आज तर फ्री आहे. आज मी जेलमध्ये नाहीये. आज मी ह्या लाईफमध्ये खेळ खेळू शकतो. असा विचार करा आणि तयारीला लागा. खूप छान प्लॅन करा. खूप छान छोटे-छोटे अचीव्ह लिहून काढा. जे काही छोटे-छोटे अचीव्ह करायचे गोल आहेत, ते लिहून काढून त्याच्यावर काम करायला चालू करा आणि बघा किती छान हा रोजचा दिवस तुम्हाला भारी वाटेल आणि खूप छान अचिव्हमेंट करू शकतो ह्या विश्वासावर कामा करा. खूप सारा आनंदी राहा. स्वतःला पहा. तुम्ही खेळामध्ये आहे. तर जेलसारखं स्वतःला का अनुभवताय आणि त्या विचारात स्वतःला दुःखी करून घेऊच नका. चला, ही जी आजची पहाट आहे, आजची सकाळ आहे, खास तुमच्यासाठी. विचार करा. खूप सारा आनंदी राहा. व्हिडिओ तर खूप खास आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहितला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद.